ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 या दिवशी आजपासून 351 वर्षापूर्वी शिवाजी महाराज सिंहासनारूढ झाले. महाराज सिंहासनारूढ होऊन वेदमंत्रांनी अभिषिक्त असे सार्वभौम राजे झाले. मस्तकी छत्र धरून छत्रपती झाले आणि राज्याभिषेक शक सुरू करून महाराज शककर्ते राजे. जेधे शकावलीमध्ये या प्रसंगाची नोंद अशी आढळते. ज्येष्ठ शुद्ध 12 शुक्रवार 3 घटिका रात्र उरली होती तेव्हा राजश्री शिवाजी राजे भोसले सिंहासनी बैसले. 10 रबिलवर सू खमस सबेन अलफ 1. म्हणजेच या नोंदीतून आपल्याला शालिवाहन शके 1596 आणि इसवी सन 1674 ह्या दोन्ही वर्षांचा उल्लेख आढळतो. ही जेधे शकावलीमध्ये एवढीच छोटीशी नोंद असलेली घटना म्हणजेच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. ही मराठ्यांच्या किंबहुना हिंदुस्थानच्या इतिहासातील एक अनन्यसाधारण अशी घटना आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटनाचा विचार करायला सुरुवात केली की आपल्या समोर अफजल खानाचा वध, पन्हाळगडावरून सुटका, शाहिस्ते खानाची शास्त, सुरतेची लूट आणि आग्र्यावरून सुटका अशा चित्तथरारक घटना आपल्या डोळ्यासमोर आहेत. परंतु माझ्या मते शिवराज्याभिषेक ही महाराजांच्या जीवनातील सर्वात महत्वाची अशी घटना आहे. शिवाजी महाराजांचे जीवन असंख्य अलौकिक घटनांची एक श्रृंखला आहे आणि राज्याभिषेक हे त्यातील हिरेजडित कोंदण. मराठा स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर होण्यास सुरुवात झालेला हा दिवस मोगल आणि आदिलशहा यांच्या म्हणण्यानुसार स्वराज्य आता कुणा जहागीरदाराच्या मुलाने पुंडावा करून मिळवलेल्या मूर्खाचा तुकडा नसून वेदमंत्रांनी अभिषिक्त असा राजा असलेले सार्वभौम राज्य झाले. महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमध्ये स्वदेशी लोकांबरोबरच इंग्रज, डच यांच्यासारखे परदेशी पाहुणेही समाविष्ट होते. हीच या राज्याला असलेली मान्यता दर्शवते आणि याचमुळे मोगल आणि आदिलशहा यांच्यासारख्या यवनी सत्तांना स्वराज्याची आपला सर्वोच्च प्रतिस्पर्धी म्हणून दखल घ्यावी लागली. पुढे याचेच पर्यावसन खुद्द औरंगजेबाची दक्षिणेतली स्वारी याच्यामध्ये झाले. छत्रपतींच्या आधी बरेचसे राजे होऊन गेले, जे कधी जनतेने आनंदाने तर कधी नाखुशीने स्वीकार. अशा राजांमध्ये प्रजाहितदक्ष, लष्करी दृष्ट्या सक्षम असेही राजे होऊन गेले, ज्यांनी आपला राज्य विस्तारही केला. मग छत्रपतींच्या स्वराज्याचे आणि त्यांच्या राज्याभिषेकाचे त्याचबरोबर राजेपणाचे वेगळे महत्व ते काय? हा प्रश्न खूप जटिल आहे आणि या जटिल प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला मध्ययुगात म्हणजेच 17व्या शतकातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती लक्षात घ्यावी लागेल. साधारण 8व्या शतकापासून हिंदुस्थानवर तुर्की आक्रमणे चालू झाली आणि हिंदुस्थानच्या भाळी क्रूरतेची, अत्यंतिक अत्याचाराची आणि पारतंत्र्याची एक श्रृंखला लिहिली गेली. दिल्लीच्या सिंहासनावर तुर्की सुलतानांची बादशाहत कायम झाली आणि 12व्या शतकापर्यंत बहुतांश उत्तर हिंदुस्थान तलवारीच्या बळावर या परकीय यवनी सत्तांनी आपल्या अंमलाखाली आणला. हीच यवनी वावटळ 12व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात येऊन धडकली आणि तिने देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य धुळीला मिळवले. तिथूनच महाराष्ट्र गुलामगिरीच्या कालरात्रीच्या गर्ततेत ढकलला गेला. परकीय अत्याचारी, दुराचारी, अधर्मी राजवट, धर्माच्या नावावर होणाऱ्या
आर्थिक, शारीरिक आणि सामाजिक पिळवणुकीमुळे जनतेने आपले स्वत्व, स्वाभिमान गमावला. अशा पिचलेल्या पीडित जनतेचे रक्त हे नराधम 13व्या शतकापासून पुढे 350 वर्ष शोषित राहिले. या जुलमी राजवटी महाराष्ट्राला जळवा चिटकाव्या तशाच चिटकल्या होत्या. रक्त पीत होत्या आणि जनता भोग भोगत होती, त्रास सहन करत होती. अशा या अंधकारात सूर्यकिरण बनून शिवबा आपल्या आईबरोबर पुण्यात आले. शिवाजी महाराजांनी अशा गांजलेल्या, पिचलेल्या, स्वत्व हरवलेल्या जनतेला स्वराज्याचा मंत्र दिला. मनामनात स्वातंत्र्याची मशाल पेटवली. यवनी राजवटी विरुद्ध लढायचे आणि जिंकायचे धैर्य दिले. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा आणि हिंदवी स्वराज्य म्हणजे जनतेचे राज्य अशा भूमिकांनी त्यांनी स्वराज्य निर्मितीच्या प्रयत्नाचे रूपांतर जनतेच्या स्वतंत्र लढ्यात केले. महाराजांनी पिढ्यानपिढ्या मनात रुजलेल्या गुलामीचे जोखड झुगारून अत्याचारी यवनी सत्तेच्या विरुद्ध लढण्याची नव्हे तर जिंकण्याची सक्षमता आपल्या सवंगड्यांमध्ये आणि जनतेमध्ये जागवली. हळूहळू स्वराज्य निर्माण होऊ लागले. प्रजा आनंदली, सुखाने आणि सुरक्षितपणे जगूही लागली. पण स्वराज्याला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मिळणे अत्यंतिक महत्वाचे होते. ज्यामुळे या पहिल्या स्वतंत्र लढ्याला इतिहासात पुंडगिरी म्हणून दुर्लक्षित करता येणार नव्हते. महाराजांच्या राज्याभिषेकाने स्वराज्याला स्वातंत्र्य, स्वाधीन राज्य म्हणून मान्यता मिळाली. स्वराज्याचा राजा, सिंहासनाधीश्वर छत्रपती म्हणजेच सार्वभौम राजा झाला. आता आमचा राजा या यवनी बादशहांच्या बरोबरीने उभा राहून त्यांना प्रश्न विचारू शकत होता. आता तो कुणी एक भूमिया नव्हता किंवा एक जागीरदार नव्हता. सर्वात महत्वाची गोष्ट येथील हिंदू जनतेच्या मनात असणारा आत्मविश्वास कित्येक पटीने वाढला होता. कारण या यवनी राजसत्तांना शह देऊन एक हिंदू आपल्या स्वबळावर पुन्हा म्हणजेच 400 वर्षांनी अभिषिक्त सिंहासनारूढ राजा झाला होता. महाराजांनी शिवराज्याभिषेक शक चालू करून नवीन कालगणना सुरू केली, जे की नवीन युग चालू झाल्याचे एक प्रतीक आहे. आणि इथूनच मराठ्यांनी एक छत्री स्वराज्य निर्माण करण्याची वाटचाल सुरू केली. या स्वराज्याच्या भक्कम पायावर शिवछत्रपतींनी जागवलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर मराठ्यांनी संभाजी महाराज, राजाराम महाराजांच्या आणि नंतर महाराणी ताराबाई साहेबांच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाला समर्थपणे लढा दिला. 27 वर्ष मराठे लढले आणि मोगली सत्ता इतकी खिळखिळीत करून सोडली की इसवी सन 1607 मध्ये जेव्हा औरंगजेब मृत्यू पावला त्यावेळी मोगली सत्ता अक्षरशः मोडकळीस आली होती, कर्जबाजारी झाली होती. पुढे 30 वर्षामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या आणि पेशवे बाजीरावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी इसवी सन 1737 ला दिल्लीपर्यंत मजल मारली. 1750च्या शतकात रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सरहिंद आणि आटकेपर्यंत धडक मारली. पुढे महादजी शिंदे यांनी इसवी सन 1771 मध्ये तर दिल्लीच आपल्या आधिपत्याखाली आणली आणि तिथून पुढे 1803 पर्यंत दिल्ली आणि दिल्लीचा बादशहा मराठ्यांच्या आधिपत्याखाली होते. शिवछत्रपतींनी शून्यातून निर्माण केलेल्या स्वराज्य निर्मितीच्या प्रेरणेमुळे त्यातून निर्माण झालेल्या छात्र तेजाच्या जोरावर मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येसारखे दुःख, पानिपतासारखा पराभव यासारख्या कटू प्रसंगांनाही आपली ताकद आणि लढण्याची जिद्द बनवून स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर केले.
यवनी सत्तेला वेळोवेळी धूळ चारून संपूर्ण हिंदुस्थान आपल्या अधिपत्याखाली आणला. या सगळ्याची मुहूर्तमेढ शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून झाली. शिवराज्याभिषेक झाला आणि 400 वर्षाची काळ रात्र संपून शिवसूर्य नभमंडळात प्रकाशमान झाला होता. आणि म्हणूनच प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, गो ब्राह्मण प्रतिपालक, महाराजाधिराज, छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की जय.